भारतापासून पश्चिमेला गेल्यानंतर पाकिस्तानची हद्द ओलांडली की इराणची हद्द सुरू होते आणि तिथून काही अंतरावर पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमनने वेगळा केलेला देश आहे यूएई. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केल्यानंतर या हल्ल्यांमध्ये इराणचा सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनीचा मृत्यू झाला. इराणचे अनेक टॉप कमांडर आणि लष्करी अधिकारी मारले गेले आणि या सगळ्या घडामोडीनंतर इराणच्या टार्गेटवर आलेलं शहर आहे ते यूएई मधलं दुबई. यूएई मधलं जगाचं आवडतं डेस्टिनेशन असलेलं दुबई, इथला बुर्ज खलिफा टॉवर, सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेलं दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोठमोठे शॉपिंग सेंटर बंद झालेत आणि फक्त सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. जगातलं सर्वात सुरक्षित शहर मानलं जाणाऱ्या दुबईत सध्या भीतीचं वातावरण तयार झालंय आणि इराणच्या प्रत्येक मिसाईलवर सध्या दुबईचं नाव लिहिलेलं आहे. अमेरिका आणि इस्रायल सोबतच्या युद्धात दुबईसह मध्य पूर्वेतली काही शहरं का टार्गेटवर आली आहेत त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. पुण्यातल्या MBA कॉलेजची मुलं जी स्टडी टूरसाठी गेली होती ते सध्या दुबई विमानतळावर अडकलेत. PV सिंधूने काही वेळापूर्वी माहिती दिली की मी विमानतळावर जिथे उभा होती तिथून काही अंतरावर मिसाईलचा मोठा आवाज झाला आणि सध्या सगळीकडे फक्त सायरन वाजतायत. दुबईत सध्या बरेच भारतीय अडकलेत आणि त्यांच्यासाठी मदत क्रमांकही जारी करण्यात आलाय. अमेरिका आणि इस्रायल सोडून दुबई शहर इराणच्या टार्गेटवर येण्याची बरीच कारणं आहेत. दुबईत अमेरिकेचा एकही लष्करी तळ नसला तरी दुबई हे अत्यंत धोरणात्मक लोकेशन मानलं जातं. दुबईपासून काही अंतरावरच अबुधाबीत अमेरिकेचा लष्करी तळ आहे आणि इथून युद्धाच्या काळात विमानात इंधन भरणं आणि ऑपरेशनल मदत पोहोचवणं ही कामं केली जातात. दुबईतलं अल जबेल हे बंदर अमेरिकेच्या अनेक जहाजांना आश्रय देतं आणि त्यामुळेही इथे हल्ले सुरू करण्यात आल्याचंच सांगितलं जातं. दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनवर हल्ले करून प्रवासी वाहतूक तर खोळंबली जातेच, शिवाय राजकीय दबावही तयार होतो. यासाठीच पहिल्या टार्गेटसाठी इराणने दुबईची निवड केली. यूएईच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणचे सगळे एअर स्ट्राईक अपयशी केलेत, पण मिसाईलच्या डेब्रिस खाली अडकून काही जीव गेलेत तर मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. बुर्ज खलिफाही त्यामुळेच रिकामं केलं गेलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतासह जगभरातले प्रवासी अडकून आहेत. मध्य पूर्वेतल्या किमान 19 स्थळांवरून अमेरिका नौदल, एअरफोर्स किंवा जमिनीवरचं युद्ध सुरू करू शकते. ही लष्करी तळं अमेरिकेची फॉरवर्ड बेस, लॉजिस्टिकल हब आणि नौदलाची कमांड सेंटर म्हणूनही ओळखली जातात. बहरेनमध्ये अमेरिकन नौदलाच्या 5व्या तुकडीचं मुख्यालय आहे, ज्यांच्याकडे गल्फ, लाल समुद्र, अरबी समुद्र आणि भारतीय महासागरातील काही भाग ही जबाबदारी आहे. कतारची राजधानी दोहापासून काही अंतरावरच 50 पेक्षा जास्त एकरातील वाळवंटात अमेरिकेचा अल उदैद एअर बेस आहे, ज्याला अमेरिकन आर्मीच्या मध्यवर्ती कमांडचं मुख्यालय म्हटलं जातं. या मुख्यालयाच्या नियंत्रणात पश्चिमेत इजिप्तपासून ते पूर्वेत कझाकस्तानपर्यंतचा भाग येतो. मध्य पूर्वेतल्या या सर्वात मोठ्या तळावर 10,000 पेक्षा जास्त सैनिक तैनात असतात. कुवेतमध्येही इराकच्या द रॉक अशी ओळख असलेल्या सीमेपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर अली अल सालेम आणि दुसरा अरिबजान असे 2 अमेरिकन कॅम्प आहेत. अमेरिकन सैनिकांची इराक, सिरियामध्ये तैनाती सोपी व्हावी यासाठी 2003च्या युद्धात हा कॅम्प तयार करण्यात आला होता. यूएई म्हणजेच युनायटेड अरब अमिरातमध्येही अबुधाबीत अल धाफरा हा अमेरिकन एअरबेस आहे, जो यूएई एअरफोर्सचा संयुक्त लष्करी तळ म्हणूनही ओळखला जातो. याशिवाय यूएईमध्येच दुबईच्या जबेल अली बंदरावरही अमेरिकेची लढाऊ जहाजं मोठ्या प्रमाणात तैनात असतात आणि अमेरिकन नौदलाचं हे एक धोरणात्मक ठिकाण मानलं जातं. इराकच्या अनबार या पश्चिम प्रांतात अमेरिकेचा ऐन अल असद हा एअरबेस आहे. अमेरिकेने इराणियन जनरल कासिम सुलेमानीची हत्या केल्यानंतर इराणने अमेरिकेच्या याच तळावर 2020 मध्ये हल्ला केला होता. इराकच्या कुर्दिस्तान या पूर्वोत्तर भागात एरबिल हा अमेरिकेचा एअरबेस आहे, ज्याचा उद्देश प्रशिक्षण, मॉकड्रिल, माहितीची देवाणघेवाण, लॉजिस्टिकल समन्वय असा सांगितला गेला आहे. मात्र आजूबाजूच्या देशांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी या तळाचा वापर होतो. सौदी अरेबियामध्येही 2024च्या एका आकडेवारीनुसार अमेरिकेचे 2,500 पेक्षा जास्त सैनिक तैनात होते. रियादपासून 50 किलोमीटर अंतरावर प्रिन्स सुलतान एअरबेसवर ही तैनाती केलेली आहे. जॉर्डनची राजधानी अम्मानपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर अजराकमध्ये अमेरिकेचा मुआफक अली सल्ती एअरबेस आहे. या पद्धतीने अमेरिकन नौदल आणि एअरफोर्सची मध्य पूर्वेतल्या जवळपास प्रत्येक देशात तैनाती आहे, हे तुम्ही नकाशावरूनही पाहू शकता. या प्रत्येक लष्करी तळाला इराणकडून आता टार्गेट केलं जातंय. त्यामुळेच दुबईसारखी शहरं सुद्धा इराणच्या मिसाईलच्या टार्गेटवर आलेत. या तणावामुळे आखाती देशांमध्ये हवाई हद्द बंद करण्यात आली आहे आणि याचा परिणाम म्हणून भारतातूनही पश्चिमेकडे जाणाऱ्या विमानांचा मार्ग एकतर वळवण्यात आलाय किंवा उड्डाणं रद्द करण्यात आलेत.
दुबई हे फक्त भारतीय पर्यटकांचंच आवडतं ठिकाण नाही, तर भारतीय सेलिब्रिटींचं दुसरं घर म्हणून दुबईकडे पाहिलं जातं. भारतातल्या बहुतांश सेलिब्रिटींचं दुसरं घर हे दुबईमध्ये आहे आणि भारतातून दुबई हा प्रवास फक्त 2 तासांचा असल्यामुळे पर्यटकही पसंती देतात. दुबईतलं विमानतळ सध्या बंद आहे आणि भारतात येण्यासाठी परत निघालेले सगळे प्रवासी अडकून पडलेत. भारतीय दूतावास या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, पण कुणीही आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नये अशी दुबईतल्या प्रवाशांसाठी सूचनाही जारी करण्यात आली आहे. हा तणाव जर वाढला तर भारताने यापूर्वी जसं युक्रेनमधून रेस्क्यू केलं तसंच दुबईतूनही करावं लागणार आहे. इस्रायल आणि अमेरिकन फोर्सेसने इराणचे सगळे टॉप लीडर मारलेत आणि इराणचे जे संरक्षण मंत्री कॅबिनेटची बैठक घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरही मिसाईल हल्ला करण्यात आला. या सगळ्या परिस्थितीत आता अमेरिकेचं लक्ष इराणमध्ये सत्ता बदल हा असेल. मात्र अमेरिकेचं सैन्य प्रत्यक्षात इराणमध्ये घुसत नाही तोपर्यंत सत्ता बदल शक्य नाही असंही जाणकार सांगतात. दुबईमधील प्रवाशांची सुटका हा भारतासाठी आता चिंतेचा विषय असेलच, मात्र तणाव असाच वाढत राहिला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 30 ते 40 रुपयांनी वाढू शकतात. सध्या $70 प्रति बॅरल या दराने आपण क्रूड ऑइल घेतोय आणि तरीही पेट्रोलची किंमत ही 104 रुपये प्रति लिटर आहे. पण इराण आणि इराकने कच्चं तेल कमी केल्यानंतर हा तोटा अधिक वाढू शकतो. भारत इराणकडून फारसं कच्चं तेल खरेदी करत नसला तरी सौदी अरेबिया आणि UAE हे भारताचे मोठे पुरवठादार आहेत. या पुरवठादार देशांमध्ये इराणकडून तणावाची परिस्थिती तयार केली जाते आणि याचा थेट अर्थ हाच आहे की जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा तयार व्हावा. सध्या भारताला अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी महाग पडते. त्यामुळे आखाती देशांमधूनच खरेदी भारताने वाढवली होती, पण येत्या काळात भारताची चिंता सातत्याने वाढणार आहे. अर्थातच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जिथून जगभरातलं तेल वाहिलं जातं तो सुद्धा इराणच्याच ताब्यात आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सध्या अमेरिकन नौदलावरती आहे. त्यामुळे तिथल्या घडामोडीवर सुद्धा भारताचं लक्ष असेल. यापुढेही story.com वर या युद्धाच्या घडामोडी तुम्हाला अशाच पाहायला मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा.